सर्वसामान्यांच्या दुःखसुखात जाणारा आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारा आणि त्या पलीकडे जाऊन आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांचा पाईक म्हणून सूरजकडे आम्ही सगळेजण त्या नजरेने नेहमी बघत असतो. त्याच्या कॉलेजच्या जीवनापासून त्याला मिळालेली नगरसेवक पदाची संधी आपल्या परिसरातील आणि त्याचबरोबर या संपूर्ण शहरातील विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरता सूरजनी महासभेमध्ये बजावलेली त्याची भूमिका, स्थायी समिती सदस्य म्हणून संपूर्ण नवी मुंबईच्या बजेटवर किंवा नवी मुंबईच्या महत्वाच्या प्रकल्पांच्या चर्चेवर त्यांनी मांडलेले शहराच्या हिताचे विचार, वेळ प्रसंगी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याकरता जर शासन प्रशासनाच्या दरबारी जाऊन जर तो न्याय मिळाला नाही तर वेळ प्रसंगी आंदोलन देखील उभारण्याची त्या ठिकाणी काम हे सूरजच्या माध्यमातून सातत्याने झालं. पाटील याचं कौतुक करताना भविष्य कालामध्ये जागृतीने काम करणार. आता मी प्रत्येकाचं कौतुक करून इतक्या प्रत्येकाच्या गोष्टी माझ्याकडे आणि माझ्या सहवासात आलेला माणूस स्वार्थापासून दूर जातो. कारण आमच्या आयुष्यामध्ये माणुसकी धर्माचं जतन करणं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं. देवाची पूजा कर, परंतु देवाची पूजा करण्यापेक्षा उपेक्षित असलेल्या माणसाची तू सेवा कर, त्याच्यामध्ये देव जास्त बनलेला असतो. आणि ती भूमिका सूरज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी घेत आहेत, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. मी माझ्या नातवाचं नाव घेतलंच नाही, पण त्याचं मी शेवटी ठेवलंय. कोणाचं? संतोष नाईकचं नाव नाही घेतलं, आठवत मला सगळ्यांनी घेतलं. संतोष नाईकला भविष्य काळामध्ये राजकारणाच्या पलीकडे अतिशय सुबक समाज जीवनाची एक रूपरेखा मी आखलेली आहे. तिचं नेतृत्व करण्याची जबाबदारी मी संतोष नाईकला दिलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये त्याच्यात कोणी बरोबर नाईक कुटुंब सगळे लाईन मध्ये काय सगळेच राजकारणी. आता भाऊ नगरसेवक होते, पण सागरला महापौर बनायचं तर सागर वरती डायसवर आणि भाऊ नगरसेवक, ते मला पटलं नाही. भाऊला सांगितलं भाऊ नकोच वर आहोत. म्हणजे एकूण जनसेवेला आमचं म्हणणं आहे की मोठेपणा ही जी पद आहेत नाही, मोठेपणासाठी नाही, गोरगरिबांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आणि जनतेच्या गरजा भागवण्याकरता. आणि मी नाईक कुटुंब, नाईक आडनाव आहे म्हणून कुटुंब आहे. एरवी नवी मुंबई शहर हे आमचं कुटुंब आहे आणि त्या शहरातल्या प्रत्येक माणसाच्या सुख दुःखाशी आम्ही सहभागी आहोत आणि भविष्य काळामध्ये राहू असा विश्वास व्यक्त करतो. सूरजला 100 वर्ष बस झाली, तर 100 वर्ष पहिल्या टप्प्यात देतो आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात आणखी वाढवण्यासाठी मग जनसामान्यांच्याकडून आशीर्वाद मिळावेत अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, दरम्यानच्या काळात आता इलेक्शन आली की लोक सत्कार घालतात, काही वाटप करतात, पण मला अभिमान आहे मी अशा नेत्याच्या छत्रछायेत काम करतो की 365 दिवस 24/7 लोकसेवेत आम्हाला राहण्याचा संदेश देतो, नव्हे तर आम्हाला ते आदेश देतो. आणि त्यामुळे सातत्याने 14 वर्ष आहे दादा की आपण नगरसेवक पद स्वीकारल्यानंतर ही जबाबदारी समजून आणि त्यापूर्वी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि विद्यार्थी म्हणून गौरव आपण सालाबादप्रमाणे करतोय. मला एका बाजूला ज्येष्ठ पिढी म्हणजे ज्यांचा आशीर्वाद, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांच्या आयुष्याचा पूर्ण अनुभव पाठीशी उभा, प्रभागात काम करताना ज्यांचा आशीर्वाद पाठीशी उभा असतो, आणि एका बाजूला अशा पिढीचा सन्मान होतोय की जी भविष्य बनणार आहे शहराचं. 10वी आणि 12वीच्या एका उंबरठ्यावर, आयुष्याच्या सगळ्यात महत्वाच्या उंबरठ्यावर त्यांनी यश संपादन केलेलं असतं. आणि हे दोन्ही मंगलमय एक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या हस्ते सन्मानित करण्याचं आम्ही काम करतो. दोन्ही नगरसेविका इथे उपस्थित आहेत. या 10वी 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला घरोघरी जाऊन सन्मानित करण्याचं सुद्धा काम दरवर्षी आपलं होतं. आणि त्यानंतर आपल्या हातून त्यांचा सन्मान करणं म्हणजे आमच्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून उज्ज्वल भवितव्याचा सन्मान करणं, असं त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो.
दरम्यान ह्या ठिकाणी फक्त ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी उपस्थित नाहीत, तर आपल्याला मानणारा एक वर्ग आपल्या विचारांना, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मानतो दादा, आपल्या विचारांना नवी मुंबईतील एक असा नागरिक मानतो की त्याला माहित आहे की नाईक साहेब जे करतील ते आमच्या भवितव्यासाठी चांगलं सुकर करतील. आणि ह्याचं प्रमाण आहे की 95 पासून आज मितीस ही महानगरपालिका संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करते. महाराष्ट्रात 1 नंबर ची महानगरपालिका ही तुमच्या नेतृत्वात येत आहे. ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती नेत्राताई शिर्के, समाजसेवक गणेशजी भगत, समाजसेवक निरंदादा पाटील. सर, आज तुमच्या वाढदिवसानिमित्तानं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात होता, काय सांगा? दरवर्षी वाढदिवस करत असताना तो लोकोपयोगी म्हणजे लोकांच्या सेवेत करा असे आमचे नेते नवी मुंबईचे भाग्यविधाते आदरणीय गणेश नाईक साहेबांची शिकवण आहे. आणि आज सलग म्हणजे नगरसेवक होण्याआधीपासून हा उपक्रम मी राबवतो आहे. मला आनंद आहे की वाढदिवस केक कापून बुके घेऊन या व्यतिरिक्त प्रेम जो येतो लोकांचा, त्याच्यापेक्षा लोकांना देणं आपण उपकृत होणं गरजेचं असतं. आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान म्हणजे एका पिढीचा ज्यांनी अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन चाललेले असतात आणि एका बाजूला नवीन पिढी जे भवितव्य आहे 10वी-12वीचा गुणवंत विद्यार्थी, असा संगम आम्ही इथं करतो. आणि त्यात दुर्गशर्करा योग म्हणजे आदरणीय दादांचे सुसंवाद हे आज आशीर्वादरूपी सगळ्यांना भेटले. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि ह्या पुण्य दिवशी आदल्या दिवशी पूर्वसंध्येला मला वाढदिवसाच्या अशा गोड शुभेच्छा आदरणीय दादा म्हणजे माझे सामाजिक राजकीय गुरु यांच्याकडून आज भेटल्या. मनाला आनंद देऊन जाणार. सर, ज्येष्ठांसोबत तरुणांनी देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या, काय सांगाल? मला इथपर्यंत आणण्याकरिता जे हात राबलेत, सूरज पाटील हे फक्त नाव आहे. समाजसेवेत कार्यरत असताना एकाने काय होत नाही. जसं दादांनी वरून साथ दिली आहे, भाईंनी दिली आहे, संजय नाईक साहेब असतील, सागर नाईक साहेब असतील, या सगळ्यांची जशी समर्थ साथ आहे तशी माझ्यासोबत राबणारा माझा सहकारी तेवढ्यात तोलामोलाचा आहे. आणि त्यांचे प्रेम आहे म्हणून सूरज पाटील हे नाव आहे. आणि निश्चित या सगळ्यांच्या मेहनतीने जे काही विकास घडतंय ते सर्वांच्या मेहनतीने घडतं.